नमस्कार, माझे नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण फिरणार आहोत दादरचा टिळक पूल ते हिंदू कॉलनी। 1897 साली मुंबईत प्लेग आला आणि त्याने हाहाकार माजवला। प्लेगच्या संकटामुळे शहराच्या राहणीमानात सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली। ब्रिटिश सरकारने दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये हवा आणि प्रकाश खेळता राहण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम राबवल्या। त्यापैकी एक होती दादर माटुंगा वडाळा सायन्स स्कीम। 1899 किंवा 1900च्या आसपास इथे असलेल्या शेतजमिनींचे रूपांतर प्लॅन्ड सिटीमध्ये करण्यात आले। अशा प्लॅन्ड सिटीजपैकी एक आहे दादर। गेल्या 100 वर्षातील दादरची महत्त्वाची ओळख म्हणजे टिळक पूल। प्रबोधनकार ठाकरे माझी जीवनगाथा मध्ये वर्णन करतात, काळ्या मैदानावर 80 फूट लांब आणि 60 फूट रुंद विशाल मंडप थाटला गेला। सन 1926 साली बीबी रेल्वे आणि टिळक पूल यांच्या दरम्यान एक फक्त धुरू हॉलची इमारत होती, बाकी सगळा विभाग मोकळा। दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा टिळक पूल 1925 साली बांधण्यात आला। आता इथे 6 लेन केबल स्टेट ब्रिज होणार आहे। टिळक पुलावरून पूर्व बाजूला उतरले की डाव्या हाताला लागते हिंदू कॉलनी। वृक्षांच्या कमानी आणि कमानीखाली लाकडाच्या बाल्कनी असलेल्या दुमजली इमारती, तिमजली इमारती, बंगलेवजा इमारती हे या कॉलनीचं वैशिष्ट्य आहे। सर भालचंद्र रोड। इंटरनेटवर छोटीशी माहिती मिळते की भालचंद्र भाटवडेकर हे डॉक्टर होते ज्यांनी प्लेगच्या वेळेस रुग्णसेवेचे मोलाचे कार्य केले होते। मुंबईत पारसी लोकांचे इराणी कॅफे पुष्कळच आहेत। हिंदू कॉलनीमध्ये असाच एक फेमस कॅफे आहे, कॅफे कॉलनी। बाबासाहेब आंबेडकर इथे चहा प्यायला नेहमी येत असत। आता हिंदू कॉलनी रोड क्रमांक 2 उर्फ पत्रकार सहकार महर्षी अर्थतज्ञ गोविंद मंगेश लाड रोडने आपण आज जाऊया। या रोडवरच आहे प्रसिद्ध भगिनी समाज हॉल। लखमशी नप्पू हे जैन समाजातील एक दानशूर व्यक्ती होते। त्यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने माटुंग्याला एक बोर्डिंग स्थापन करण्यात आलं, जे या रोडवर पुढे आहे। खारेघाट रोड। खारेघाट हे पारशी आडनाव आहे। कम्युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि पब्लिक सर्व्हिसच्या माध्यमातून खारेघाट फॅमिलीने आपले योगदान समाजाला दिले, त्यांचा गौरव म्हणून या रोडचे नाव खारेघाट रोड ठेवले आहे। पुढे काही अंतरावर दादरची पारसी कॉलनी आहे। इथून जवळच आहे राजगृह। बाबासाहेबांनी त्यांच्या संग्रहात असलेल्या 50,000 पुस्तकांसाठी खास बांधून घेतलेले घर। हिंदू कॉलनीतल्या शाळा बघूया। त्यापैकी एक आहे ही IES शाळा। पुढे आलो की एक सर्कल लागतं। या चौकाचं नाव आहे PY पाटकर चौक। या ठिकाणी आहे पाटकर गुरुजी विद्यालय। पोस्टाची इमारत मला नेहमी आत्मीयतेची आठवण करून देते। ही आहे हिंदू कॉलनीतील पोस्टाची इमारत। थोडे पुढे गेल्यावर वरून जातो किंग्स सर्कलचा उड्डाण पूल। इथे डावीकडे जाऊया। पारसी कॉलनीमध्ये पारसी जिमखाना आहे।
ज्याची निर्मिती 1931 साली करण्यात आली होती. आता आपण जाऊया दादर TT उर्फ खोदादात सर्कल या ठिकाणी. दादर TT म्हणजे ट्राम टर्मिनस. मुंबईत ट्राम गाड्या चालत त्या ट्रामचा हा शेवटचा स्टॉप होता. या ठिकाणाविषयी परत केव्हा तरी. हे आहे दादर TT, दादर ट्रान्स टर्मिनस. नामदार जगन्नाथ शंकर शेठ उड्डाण पूल. अशा तऱ्हेने हा व्लॉग मी इथेच संपवतोय. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.